आज कितीतरी वर्षानंतर मी उगवता सूर्य पाहिलेला आहे. त्याचं कारण म्हणजे इवाच्या डॅडीला आज खूप लवकर ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे सकाळी-सकाळीच उठले. उठल्याबरोबर त्यांना चहा टाकला. म्हटलं अंघोळ वगैरे करण्यामध्ये वेळ जाईल आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाक करून घेतला. म्हटलं एकदा त्यांचा टिफिन बनवला ना, तर मग मी मोकळीच आणि तशीही लवकरच उठलेली. स्वयंपाक झाला, ते ऑफिसला गेले. त्यानंतर अंघोळ केली मस्तपैकी धूपबत्ती केली. सकाळी-सकाळी आज पहिल्यांदाच असं झालं, की इतक्या लवकर आमच्या घरी देवपूजा वगैरे झाली. पूजा वगैरे केली आणि आता इवाला उठवायचं म्हटलं, तर इवा तर इतक्या लवकर उठत नाही, कारण ती 9 वाजेपर्यंत झोपलेली असते एरवी. कारण माझं असं असतं, की ती इतकी खेळते आणि त्यामुळे मी मात्र तिला उठवत नाही. पण मी म्हटलं चला जोपर्यंत ती उठत नाही तोपर्यंत छानपैकी रेडी होऊया. आणि आता बघा प्रकाश आलेला आहे. मी सगळी जी शूटिंग आहे ती अंधारात केली होती, कारण सूर्य उगवण्याच्या अगोदरच माझा सगळा स्वयंपाक झाला होता. मग मस्तपैकी रेडी झाले आणि तेवढ्यात ती बाई उठली. आता तिला अंघोळ वगैरे घालून स्कूलला सोडायचं मला आहे. नेहमी वाटायचं, की मला पूर्ण दिवस पुरत का नाही? दिवसभर कामामध्ये जातो आणि बऱ्याचशा कामाला वेळ भेटत नाही. त्याचं मेन कारण हेच होतं, की मी लेट उठते आणि त्याच्यामुळे सगळी कामं लेट होतात. रात्रीसुद्धा मी लेट झोपते आणि त्याच्यामुळे कदाचित मला वेळ भेटत नव्हता. इवाला मस्तपैकी अंघोळ वगैरे घातलं, तिला स्कूलला सोडून आले. आल्यानंतर छानपैकी जेवण वगैरे केलं आणि मी सकाळी चहा घेतला नव्हता कामाच्या घाई-गडबडीमध्ये. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मस्तपैकी 1 कप चहाही घेतला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.